हॅलो, मी राधा. स्वागत आहे तुमचं आपल्या राधानगरीमध्ये. सध्या आपण बोलतोय पॅरेंटिंगवर, स्पेसिफिकली टीनेज मुलींच्या पॅरेंटिंगवर. तर याबद्दल बोलताना ना एक खूप मजेशीर गोष्ट माझ्या कानावर पडली आहे आणि मला माहिती आहे जनरली पॅरेंट्स असं करतात. काय होतं, ते मुली टीनेजमध्ये आल्या की सडनली त्यांना वाटतं आता मी हिला रूल्स रेग्युलेशन सांगितलं पाहिजे. मग ते मुलीला असं समोर बसवतात आणि तिला सांगतात, हे बघ, मुलांशी मैत्री करायची नाही, सगळे मुलं वाईट असतात आणि लहान कपडे घालायचे नाही, ते अतिशय चुकीचं आहे, कारण आजूबाजूचे लोक सगळे वाईट आहेत, मग तू लहान कपडे घातले नाही पाहिजे. तू पार्टीजला जायला नको, कारण की तिथे वाईट लोक येतात आणि सगळ्या वाईटच गोष्टी होतात. आणि तू बाहेर कुठेही आम्हाला न सांगता, आम्हाला न विचारता गेली नाही पाहिजेस. आणि असे सगळे रूल्स रेग्युलेशन्स ना सांगून मोकळे होतात. आणि त्यांना काय वाटतं की आपण आपलं कर्तव्य कंप्लीट केलंय, कर्तव्य पूर्ण केलंय. मी माझ्या मुलीला सगळे रूल्स रेग्युलेशन सांगितले आणि माझं कर्तव्य पूर्ण झालं. पण तुम्हाला वाटतं का हे एवढं सोपं आहे? तुम्ही तुमचे रूल्स रेग्युलेशन सांगितले, हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको. तुम्ही फक्त नको सांगितलं. त्याच्या मागचं कारण काय आहे हे सांगितलं का? तुम्ही जर नकोच्या मागचं कारण सांगितलं, सांगून पण, परत सांगते, नुसतं नकोच्या मागचं कारण सांगून पण होत नाही. नकोच्या मागचं कारण सांगून ते त्यांना पटलं पाहिजे असं सांगा. इथे काही वेळेला 1-2 स्टेप तुम्हाला पण मागे जावं लागणार आहे. अर्थात ज्या वेळेला तुम्ही त्यांना काही गोष्टी सांगताय की मुलांशी मैत्री करू नका, त्यावेळेला कुठल्याच मुलाशी मैत्री करू नको असं म्हणून चालणार नाहीये. नेमक्या कुठल्या प्रकारच्या मुलांशी मैत्री करायला नको हे तुम्ही सांगायला पाहिजे. नंतर पार्टीज वाईट असतात, नाही, कोणीतरी कोणाची तरी घरी बोलवलं आणि त्या नाश्त्याला जर ते पार्टी म्हणत असतील तर म्हणू देत आणि करू देत एन्जॉय. काही गोष्टी तुम्ही फॉलो करा. म्हणजे तुम्ही बोलताना ना तुम्ही जरा विचार करून बोला. 1-2 स्टेप मी म्हणते तसं मागे या. मुलींना समजावून सांगा एखादी गोष्ट का करायची नाही. जर तुम्ही सांगताय हे करू नको, तर का करायचं नाही हे समजावून सांगा. आणि मग काही ठिकाणी तुम्ही तिला सूट द्यायला पण हवी. म्हणजे जसं मी बोलते कपड्यांच्या बाबतीत पण तुम्ही तिला काही ठिकाणी सूट द्यायला पाहिजे. आमच्याबरोबर असताना तू घालू शकतेस किंवा असं सगळं समजावून सांगू शकता. या गोष्टी जर तुम्ही समजावून सांगितल्या तर तिला त्या गोष्टी पटतील. आणि ज्या वेळेला त्या गोष्टी त्यांना पटतील त्यावेळेला ना त्या फॉलो होतील त्यांच्याकडनं. मग तुमच्या अपरोक्ष तुमच्या मागे सुद्धा त्या सेफ राहतील. त्यामुळे आवश्यक काय आहे, फक्त समोर बसून हे करू नको हे सांगण्यापेक्षा तुम्ही विचार करा, त्यांना समजावून सांगा की हे का करू नको आणि जर यातल्या काही गोष्टी तिच्या इच्छा पूर्ण करायची आहे तर त्या कुठे ती पूर्ण करू शकते हे सांगण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे जर तुम्ही सांगून बघितलं तर कदाचित तिला त्या गोष्टी पटतील आणि तुमचा उद्देश पूर्ण होईल. बघा, करून बघा ट्राय. जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तर मी आहेच. मला क्वेश्चन विचारा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. तुर्तास एवढंच. बाय बाय.